शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा आजचा हा जन्मदिवस आहे आणि म्हणून अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। आई तुळजाभवानीच्या आणि अगस्ती महाराजांच्या आम्ही सर्वजण प्रार्थना करतो की त्यांना उदंड निरोगी आणि निरामय असं आयुष्य लाभो आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना शिकवलं की शिवसेनेचा जन्म हा केवळ समाजकारणासाठी आहे। शिवसेनेचा अर्थ 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि म्हणून आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले तालुक्यातील जे काही ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी असणाऱ्या पेशंटसाठी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फळांचं वाटप या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं शहर शिवसेनेच्या वतीनं युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी अगस्ती महाराजांच्या एवढीच प्रार्थना करेल की अगस्ती बाबा आदरणीय उद्धव साहेबांना उदंड असं आणि निरोगी आणि निरामय आयुष्य मिळो, कारण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जी काही एकाधिकारशाही वाढलेली आहेत, जी काही हुकुमशाही सुरू झालेली आहेत तिच्या विरोधामध्ये लढण्यासाठी ताकद हवी आहे, बळ हवं आहे आणि आशीर्वाद हवे आहेत। तुमचे आशीर्वाद आई जगदंबेचे आशीर्वाद उद्धव साहेबांच्या पुढील वाटचालीसाठी कामी पडो। त्यांच्या हातून या देशातील शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, कामगारांची आणि विद्यार्थ्यांची सेवा घडो, महाराष्ट्र घडवण्यासाठी, देश घडवण्यासाठी आई जगदंबा त्यांना निरोगी आयुष्य देवं अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी तालुका शिवसेनेच्या वतीने व्यक्त करतो। आदरणीय उद्धव साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कोटी कोटी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंट आहेत त्या सर्व पेशंटना वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय माजी मंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व रुग्णांना शिवसेनेच्या वतीनं फळ वाटपाचा कार्यक्रम केलेला। मी या ठिकाणी या अकोले तालुक्याचं आराध्य दैवत अगस्ती महाराज यांना या निमित्तानं एकच विनंती करीन की आमच्या या पक्षप्रमुखांना भरभरून असं आयुष्य दे आणि या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 27 जुलै माननीय उद्धव साहेबांचा वाढदिवस। महाराष्ट्राचा मानबिंदू, महाराष्ट्राचा विश्वास, ज्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये अत्यंत अडचणीच्या काळातही संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं व आज देश धोक्यात असताना महाराष्ट्र मदतीला जातो, तर त्याच मदतीची अपेक्षा, त्या मदतीचा विश्वास माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना आई भवानीनं उत्तम असं आयुरारोग्य द्यावं म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आणि आमच्या पक्षाच्याही वतीनं, अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं, सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीनं आम्ही सुगाव रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करून त्यांना दीर्घ आयुरारोग्य मिळो अशी शुभकामना सर्वांकडून घेतलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी सुगाव बुद्रुक या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिकांचे प्रथमतः स्वागत, आभार सर्वांचं। या ठिकाणी 80% समाजकारण, 20% राजकारण हे वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून आजपर्यंत जे आपल्याला ब्रीद वाक्य दिले त्याचप्रमाणे आपल्या पक्षाचं कामही चालतंय। ग्रामीण भागात, शहरामध्ये याच प्रकारे काम चालतंय। भविष्यातही अशाच प्रकारे जास्त राजकारण न करता सामाजिक उद्देशाने जी कामं केली जात आहेत ती आपल्या पक्षातून वारंवार होत राहतील। आपले सध्याचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यांना आपल्या सर्वांच्या वतीने दीर्घ आयुष्य लाभो, एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कुटुंब प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अकोले तालुका ग्रामीण रुग्णालयामध्ये
अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने रुग्णांसाठी फळ वाटप करण्यात आलं आणि रुग्णांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मनोकामना करावी अशी विनंती केली. त्या आज पक्षप्रमुखांचा वाढदिवस आहे. मी अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने खानापूर आगर ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो, चांगले आरोग्य लाभो अशी अगस्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 65वा वाढदिवस निमित्त तालुका शिवसेनेच्या वतीने रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आलं. त्याबद्दल तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो व माननीय माजी मुख्यमंत्री यांना सुख शांती समृद्धी व आरोग्य लाभो ही शुभकामना देतो. आज आमचे लाडके पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शिवसैनिकांनी आज अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये फळांचे वाटप केले. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशीच अगस्तीचरणी प्रार्थना आणि त्यांना वाढदिवस खूप शुभेच्छा. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.